सर्वांना नमस्कार. आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर नेहमीप्रमाणे मी पण घटस्थापनेची तयारी करते. तर सर्वात आधी मी उंबऱ्यांवर छान स्वस्तिक काढून घेतलं आहे. दरवाजावर स्वस्तिक काढलं आहे. आमच्या घरीच नागिलीचे पानं आणि फुलं होते, लावलेले आहेत ती झाडं. तर तेच मी तोडून आणले. टोपलीतल्या मातीमध्ये आपण धान्य टाकून घेऊया. तर ही माती आणण्यासाठी मी आणि माझा मुलगा आम्ही सकाळीच गेलो होतो मळ्यामध्ये. तर तिकडनं आम्ही ही माती आणलेली आहे. तर आमच्या कुलदेवीचा अभिषेक करून घेतला आहे. इकडे एका बाजूला चौरंग मांडवून घेतला आहे, रांगोळी वगैरे काढून. तर माती आणण्यासाठी जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळेस रस्त्याने खूप गर्दी होती. वणीच्या गडावरून खूप भाविक ज्योत घेऊन जात होते. वणीचा गड आमच्या गावापासून अगदी जवळच आहे. दरवर्षी भाविक वणीच्या गडावरून ज्योत घेऊन जातात. ही इथली परंपराच आहे. आता आमच्या रस्त्याला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत खूप गर्दी असते आणि गडावर भाविक पायी जातात. आमच्या जवळच कोंगाई माता मंदिर आहे. तर तिथे मागील 2 वर्ष 9 दिवस कीर्तन असतं आणि हे सर्व नियोजन महिलांकडून असतं. कारण इथे महिला रोज सकाळ आणि संध्याकाळ दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यासाठी येतात. तर तो देखील व्हिडिओ मी लवकरच टाकेन. तर इथे माझा घट मांडून झाला आहे. तर आता आरती घेऊया. तर सर्वात आधी मी गणपतीची आरती घेतली आहे आणि त्यानंतर देवीची आरती. तर आता नवरात्रीच्या या 10 दिवसांमध्ये आम्ही रोज सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार आरती घेतो. तर आरती झाल्यानंतर एक वेगळंच चैतन्याचं वातावरण निर्माण होते पूर्ण घरामध्ये. तर अशा पद्धतीने मी माझा घट मांडलेला आहे. आमच्याकडे असाच घट मांडतात. तुम्हाला माझी पूजा कशी वाटते आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता बेलाचं बाहेर मी झाड लावलेलं आहे. त्यामध्येच शमी वृक्षाचं पण झाड लावलेलं आहे आणि मनी प्लांट, अशी तिन्ही झाडं मी एकाच ठिकाणी लावलेले आहेत. तर त्यांना पण पाणी देऊन त्यांची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि हे मी रोज करते. तर अशी माझी पूजा झाली आहे. तर आता फराळाचं करूया. तर इथे मी चिप्स, साबुदाण्याच्या फिक्क्या, तिखट पापड्या आणि चकल्या हे सर्व तळून घेते आहे आणि ह्या सर्व वस्तू मी घरीच बनवलेल्या आहेत आणि हे बनवण्यासाठी मला माझी मुलं मदत करतात. तर अशी झाली माझी नवरात्रीची सुरुवात.